हॅलो स्टुडंट्स, काय चालू आहे आपलं प्रिपरेशन. बरोबर, प्रिपरेशन ऑफ इथर्स चालू आहे. राईट. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलेलं बघा, स्टार्ट करून दिलेलं आहे. पहिली मेथड पाहिली आपण, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. राईट. त्याच्यानंतर विल्यमसन सिंथेसिस. डिहायड्रेशन मध्ये काय पाहिलं होतं आपण, मेन पॅरामीटर काय होतं, लो टेम्परेचर, SN2 मेकॅनिझम आणि सिमेट्रिकल इथर्स तयार होतात. ओके, ते त्याचं लिमिटेशन होतं. दुसरं विल्यमसन सिंथेसिस. विल्यमसन सिंथेसिस मध्ये काय पाहिलं होतं आपण, RX घ्यायचो आणि सोडियम अल्कॉक्साईड सोबत त्याला रिॲक्ट केलं होतं. त्याचा ॲडव्हान्टेज काय होता, सिमेट्रिकल ॲज वेल ॲज अनसिमेट्रिकल आपण तयार करू शकायचो. बरोबर, बघितले नसतील व्हिडिओ तर पुन्हा जाऊन बघा एकदा. ओके, इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे विल्यमसन सिंथेसिस, तुम्हाला बोललो कम्प्लीट लेक्चर आहे आपलं, ते एकदा पुन्हा जाऊन बघा वाटलं तर. ठीक आहे, आता काय राहिलेल्या काय 2-3 मेथड ज्या आहेत रिमेनिंग त्या आपण कंटिन्यू करू. ओके, प्रिपरेशन ऑफ इथरच्या. बघा कोणती मेथड आहे पुढची बघणार आपण, तेच प्रिपरेशन ऑफ इथर. त्याच्यामध्ये आपण कोणती घेऊया बघा, 2 तर झालेले आहे, त्याच्यामुळे तर काय लिहितो मी, तिसरी लिहितो. ओके, थर्ड कोणती की प्रिपरेशन ऑफ इथर युजिंग ड्राय सिल्वर ऑक्साइड अँड अल्किल हलाइड. बरोबर, काय काय वापरतो आपण याच्यामध्ये बघा, ड्राय सिल्वर ऑक्साइड आणि अल्किल हलाइड. बघा होते कशी रिॲक्शन, सिंपल रिॲक्शन. यांना मेन गोष्ट म्हणजे मेकॅनिझम जास्त बघायची गरज नाही आहे, फक्त होतात कसे रिॲक्शन, प्रॉडक्ट कसा मिळतोय तो बघून घ्या. प्रॉडक्ट तर आपला काय असणार आहे, इथं म्हणजे काय बघा, सिल्वर ऑक्साइड घेतो आपण, ड्राय सिल्वर ऑक्साइड, आणि 2 मॉलिक्यूल आपण कशाचे घेतोय, अल्किल हलाइड. म्हणजे सपोज जे बघा, जनरल जर लिहायची असेल तर कशी लिहिणार, RX प्लस Ag2O. काय करणार, हीट करतोय आपण फक्त. बघा काय होणार आहे याच्यामध्ये, सिम्पली हे 2X आणि हा Ag2, हे दोघी वाटल्यास पेन आणि दाखवतो. ट्वाइस AgX ॲज अ बाय प्रॉडक्ट बाहेर पडेल, आणि हे ROR म्हणजे काय मिळेल आपल्याला, इथर. बरोबर, ROR दॅट इज युअर इथर प्लस काय असेल, AgX, ट्वाइस AgX. दॅट्स इट. हा काय आहे, सिल्वर ऑक्साइड, हा अल्किल हलाइड. बघा जनरल रिॲक्शन एकदा पार्ट झाली तुमची लिहून, त्याच्यानंतर मग काय याच्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल कोणते घ्या. बघा आता आरच्या ठिकाणी काय घेतलं आपण, सपोज CH3 Cl, इकडे CH3 Cl प्लस Ag2O, हीट करणार काय मिळणार, AgCl. ओके, काय मिळणार, CH3OCH3 प्लस ट्वाइस AgCl. हे काय, डाय मिथिल इथं सिल्वर ऑक्साइड, आणि हा काय क्लोरोमिथिल किंवा काय मिथिल क्लोराइड. बघा एवढे सिंपल आहे रिॲक्शन. मेथड ऑफ प्रिपरेशन एकच आहे, युजिंग ड्राय सिल्वर ऑक्साइड अँड अल्किल हलाइड. ही एक झाली. याच्यात मेकॅनिझमची काही गरज नाही. स्ट्रेट अवे काय करायचं आपल्याला, फक्त Ag आणि X, ते AgX च्या फॉर्म मध्ये बाहेर काढा, आणि ROR काय बनणार तुमचं, इथर. ठीक आहे, कोणतंही घ्या याच्या ठिकाणी, मिथिल घ्या, इथिल घ्या, प्रॉपिल घ्या, काय मिळणार आहे, रिस्पेक्टिव्ह इथर मिळेल आणि AgX फॉर्म मध्ये बाहेर. क्लिअर आहे इथपर्यंत. नेक्स्ट रिॲक्शन घेऊ आपण. बघा पुढची कोणती घेऊया आपण, पुढची पण याच खाली घेऊन घेऊ लगेच. आता हे जसं युजिंग ड्राय सिल्वर ऑक्साइड अल्किल हलाइड आहे, तशी पुढची कोणती आहे, युजिंग अल्कोहोल अँड डायॲझोमिथेन. आता हे काय सर, डायॲझोमिथेन. डायॲझोमिथेन म्हणजे काय बघा, डाय म्हणजे किती, 2,
ॲझो म्हणजे नायट्रोजन, मिथेन CH4. ऍक्च्युअल बनतो कसा तो स्ट्रक्चर काय आहे त्याचं, डायॲझो म्हणजे CH2N2. ओके, हे बघा डाय ॲझो 2 नायट्रोजन, आणि मिथेन काय म्हणतोय, ऍक्च्युअल मिथेन म्हणजे काय म्हणतो आपण, CH4 मधून 2 हायड्रोजन मायनस झाले, त्याची जागा कोणी घेतली, N2 ने, उरले 2 हायड्रोजन म्हणून CH2N2. ठीक आहे, किंवा हे डायॲझो आलं. पुढे अजून बघायचे आपल्याला अल्डिहाइड कीटोन्स, त्यांच्यामध्ये डायॲझो कंपाऊंड वापरायचे आपल्याला बऱ्याच ठिकाणी. त्या केसमध्ये काय करा, डायॲझो म्हणजे काय असेल, N2 असेल, बाकी रिप्लेसमेंट होऊन जातील. या केसमध्ये काय म्हणतो आपण, डायॲझो मिथेन म्हणजे डायॲझो मिथेन. ओके, बघा रिॲक्शन कशी होणार आहे यांची पण. जनरल रिॲक्शन जर म्हणाल तर जनरल रिॲक्शन कशी असेल ती, ROH प्लस CH2N2. हा, याच्यामध्ये कॅटलिस्ट जो आहे, कॅटलिस्ट इम्पॉर्टंट आहे बरोबर. कॅटलिस्ट कोणता घ्यायचा आहे आपल्याला, HbF4. कोणता आहे, HbF4. याला काय म्हणतो इथे लिहून देतो वाटल्यास, HbF4 फ्ल्युरोबोरिक ऍसिड. ओके, आता होणार काय बघा, एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये बघा लिव्हिंग ग्रुप आहे, सगळ्यात चांगला ज्याला म्हणतो मोस्ट ऍक्टिव्ह लिव्हिंग ग्रुप जो आहे तो कोणता, N2. बघा कोणती रिॲक्शन केव्हा फेवर होते चांगली, ज्या वेळेस बाय प्रॉडक्ट जे ते इझिली रिमूव्ह होऊ शकतात. इझिली रिमूव्ह म्हणजे काय, नायट्रोजन आहे तो काय गॅसच्या फॉर्म मध्ये बाहेर पडेल, आणि RO हा CH2 आणि एक H काय बनेल, CH3, आणि N2 बाहेर पडेल. म्हणजे बघा रिॲक्शन काय होते, ROCH3 प्लस N2. बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये जे तयार होते, ते तयार काय होते तुमचं, मिथिल इथर. ओके, हा काय, डायॲझो मिथेन. दिस इज युअर अल्कोहोल. बघा व्हेरी इम्पॉर्टंट आहे रिॲक्शन. डायॲझो मिथेन वापरतोय आपण, म्हणजे मिथिल इथर जे राहणार, इथर पैकी एक तर कंपल्सरी काय असेल त्याच्यात, मिथिल बरोबर. दुसरे मग चेंज होत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला काय विचारतील क्वेश्चन, की बघा क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये घेऊया वाटल्यास, हे क्लिअर आहे. क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये काय विचारतील, की हाऊ विल यू प्रिपेअर डायमिथिल, किंवा इथं लिहितो हाऊ विल यू प्रिपेअर. बघा पहिला कोणता विचारला, डायमिथिल इथर, दुसरा इथिल मिथिल इथर, राईट, इथिल मिथिल इथर, आणि तिसरा सपोज काय घेऊया आपण, मिथिल एन प्रॉपिल इथर. हा, आणि पुढे काय राहणार, हाऊ विल यू प्रिपेअर these three using diazomethane. बघा क्वेश्चन काय असेल, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू पण कामात येईल हा, ऍट द सेम टाइम तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये कामात येणार आहे. ओके, काय विचारलंय, हाऊ यू विल प्रिपेअर डायझोमिथेन. आता बघा डायझोमिथेन म्हणजे एक तर फिक्स आहे, काय असणार आहे, इथर जो बनवतोय आपण, इथर मधले याच्यातला मिथिल फिक्स आहे. हा बघा ROCH3, हा मिथिल जर फिक्स आहे, आपल्याला बनवायचं काय आहे, पहिल्या याच्यामध्ये डायमिथिल. डायमिथिल मधला एक मिथिल कुठून येणार आहे, डायझोमिथेन. दुसरा कुठून येईल, या अल्कोहोल पासून, म्हणजे इथं काय लिहिणार आपण, CH3 बरोबर. बघा CH3OH प्लस CH2N2 HbF4
काय होणार बघा, CH3O हा एक H आणि हे दोन काय बनणार, CH3O CH3 प्लस N2 झालं तयार, डायमिथिल बरोबर, डायमिथिल इथर बघा, डायमिथिल दोन मिथिल झाले. आता बघा इथिल मिथिल आहे, म्हणजे मिथिल तर कोणता राहणार, मिथिल इथून येणार, म्हणजे अल्कोहोल कोणता, फक्त अल्कोहोल चेंज करायचं आहे बघा, सिंपल ट्रिक सांगतोय, जे पण असेल विचारलेलं त्याच्यामधला मिथिल सोडून दुसरा जो अल्किल असेल तो आपल्याला अल्कोहोलला अटॅच करून द्यायचा आहे, राईट. परत एकदा सांगतो, जे विचारलेलं आहे आपल्याला प्रॉडक्ट त्याच्यामध्ये मिथिल सोडून दुसरा अल्किल जो असेल तो आपल्याला अल्कोहोल मध्ये अटॅच करून द्यायचा आहे, राईट. म्हणजे बघा इथं काय असेल, इथिल मिथिल, मिथिल म्हणजे इथून मिथिल येणार, अल्कोहोल मधून इथिल येणार, म्हणजे काय लिहा, इथिल, इथिलचा अल्कोहोल कोणता असतो, इथिल अल्कोहोल CH3 CH2 OH प्लस प्लस काय येणार, CH2 N2, कॅटलिस्ट सेमच असेल, बनणार काय, CH3 CH2O CH3 प्लस, क्लिअर आहे, इथेनॉल. त्याच्यानंतर डायझोमिथेन हा इथिल मिथिल इथर आणि नायट्रोजन याचं बाय प्रॉडक्ट बाहेर पडेल. याच्या केसमध्ये बघा मिथिल एन प्रॉपिल विचारलाय, मिथिल कॉमन, पुन्हा काय येणार फक्त इथं इथिलच्या ठिकाणी काय येतोय एन प्रॉपिल, म्हणजे काय लिहिणार रिॲक्शन, CH3 CH2 CH2O CH3 प्लस प्लस काय घेणार, CH2 N2 प्लस CH2 N2 काय मिळणार, CH3 CH2 CH2O त्याच्यानंतर CH3 प्लस N2. बघा कॅटलिस्ट तर काय आहे, कॅटलिस्ट तर सेमच, HbF4 इथे HbF4 तो लिहिलेला आहे, HbF4 काय, फ्लोरोबोरिक ऍसिड, राईट. बघा काहीच करायचं नाही, यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. इथं CH3 घेतला, इथं इथिल, इथे N प्रॉपिल, बाकी CH2 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 कॉमन आहे, ठीक आहे. इथं CH3 सॉरी इथं बघा, इथं CH3 CH2 काय लहान राहणार इथं H, राईट. CH3OH C2H5OH आणि CH3 CH2 CH2OH काय हा N प्रॉपिल अल्कोहोल आणि नंतर CH2 N2 बनणार का आपले, बघा प्रॉडक्टचे नाव सरळ इथं लिहिलेले आहे, ठीक आहे ना, त्याच्यामुळे इथं मी नाव लिहित नाही. रिॲक्शन व्यवस्थित पाठ करा, एक्स्ट्रा आहे, या रिॲक्शन तुमच्या CBSE मध्ये पण नाही आहे, पण नीट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कामात येणार, बरोबर. स्टेट बोर्डला फर्स्ट रिॲक्शन सेकंड रिॲक्शन दिलेली आहे, CBSE ला पण दिलेले नाही, पण एक्स्ट्रा रिॲक्शन राहू द्या, या नीट पॉइंट ऑफ व्ह्यू पण कामात येतील, बरोबर. या दोघी युजिंग ड्राय सिल्वर ऑक्साईड, म्हणजे काय असेल, सिल्वर ऑक्साईड दिलेलं असेल याच्यामध्ये काय असेल, डायझोमिथेन, अल्कोहोल घेतोय डायझो सोबत रिॲक्ट करतोय, सिम्पली होणार काय, याच्यामध्ये मिथिल इथिल तयार होतोय, क्लिअर आहे ना. हे बघा अल्कोहोल डायझोमिथेन मिथिल इथर मिळतोय आपल्याला, राईट. ठीक आहे, काय करणार, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. एक रिॲक्शन फक्त आपली राहील, ती आपण वाटल्यास इथंच मी तुम्हाला लिहून देतो, शॉर्ट आहे ती पण, हे वरचं वाटलं तर वरचं पुसतोय मी, ठीक आहे, वरचं लिहून घ्या, वरचं पुसतो आणि तिथंच पुढची रिॲक्शन लिहितोय, याचं स्क्रीनशॉट काढून घेणार, ओके. बघा ती पण कोणती आहे, अल्कोहोल सोबतच रिॲक्ट करायचो आपण. बघा अल्कोहोलचे ज्या वेळेस आपण दोन मॉलिक्यूल घेतोय, म्हणजे काय, ऑलरेडी डिहायड्रेशन जे पाहिलं होतं आपण, कोणती पहिली मेथड जी होती ना, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, सेम याच्यात तेच राहतं, प्रोव्हाइडेड दॅट याच्यामध्ये कॅटलिस्ट चेंज होतोय, म्हणजे काय की प्रिपरेशन ऑफ इथर, बघा पाचवी वाटल्यास लिहा, प्रिपरेशन ऑफ ether using Al2O3,
ठीक आहे, अल्युमिना. आणि टेम्परेचर लिहून देतो ॲटलीस्ट ॲट 525 केल्विन. बघा काहीच करत नाही, जनरल रिॲक्शन आहे फक्त. काय सपोज C2H5OH प्लस HO C2H5. बघा मुद्दाम असं लिहिलेलं आहे मी, C2H5OH किंवा असं लिहितो वाटल्यास. ठीक आहे, तुम्हाला कन्फ्युजन होईल पुन्हा. असं लिहूया C2H5OH. कसंही लिहा, ट्वाईस C2H5 लिहिलं तरी चालेल, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय. काय होणार आहे याच्यामध्ये बघा, कॅटॅलिस्ट इम्पॉर्टंट आहे. कॅटॅलिस्ट कोणता घेतोय आपण? Al2O3, राईट. Al2O3 आणि 525 केल्विन. ओके, हे दोघे होणार काहीच नाही याच्यामध्ये. हा OH आणि हा H, हा मायनस करायचा आहे. म्हणजे काय होईल? डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. C2H5O C2H5 O प्लस H2 डाय इथिल इथर, राईट. हे तर काय इथेनॉल. म्हणजे काय येतोय? दोन मॉलिक्यूल घेतोय आपण अल्कोहोलचे इन प्रेझेन्स ऑफ, काय म्हटलं तर काय, वेन two molecules of alcohol are passed over the vapors of alumina at the temperature of 525 Kelvin, we get respective ether. म्हणजे इथेनॉल घेतलं तर काय मिळणार आपल्याला? डायइथिल इथर मिळणार आणि वॉटर तुमचं बाहेर पडणार. ओके, ही रिॲक्शन आपण पहिल्यामध्ये जरी ऍड केली तरी पण चालेल, फक्त काय आहे, कॅटॅलिस्ट याच्यात वेगळा होता. ओके, म्हणून ही घेतलेली. क्लिअर आहे आजचं? ऑलरेडी झालं टाइम. व्यवस्थित लिहून घ्या रिॲक्शन. मागचे लेक्चर पण बघा, जवळपास 5 मेथड झालेले आपल्या मेथड ऑफ प्रिपरेशन. इथं मेथड ऑफ प्रिपरेशन संपलंय इथरचं. ओके, तुमचं काम काय आहे? तुम्ही प्रॅक्टिस करा, लेक्चर बघा पुन्हा पुन्हा. तो ॲडव्हान्टेज तुम्हाला पुन्हा रिव्हर्स जाऊन तुम्ही बघू शकता. नोट्स बनवा प्रॉपर त्यांच्या. ओके, क्लिअर आहे? 5 मेथड पाहिले आपण. आज कोणकोणत्या पाहिले होते आपण? सिल्वर ऑक्साईड सोबत रिॲक्ट केलं आपण RX. त्याच्यानंतर दुसरी युजिंग अल्कोहोल अँड डायझोनियम मिथेन. आणि तिसरी मध्ये काय, युजिंग Al2O3. बघा नेट पॉईंट ऑफ व्ह्यू पण हे कामात येणार आहे. कारण काय, तिथं फक्त क्वेश्चन मध्ये काय राहतो, AB असतो आणि इथं काय दिलेलं राहतं ॲरोवर, Al2O3 525. किंवा इकडे डायझोमिथेन दिलेला असेल आणि इकडे कॅटॅलिस्ट दिलेला असेल. हे दोन दिसले म्हणजे काय मिनिंग असेल की आपल्याला इथर बनवायचं आहे. कोणापासून बनवायचं आहे ते आपल्याला माहित पाहिजे. मग त्याच्यासाठी मग ही मेथड की अल्कोहोल वापरायचं आहे. सिंपल ट्रिक सांगितली तुम्हाला. याच्या केसमध्ये पण काय, मिथिल सोडून द्या आणि मिथिल सोडून उरलेलं जे बनवायचंय ते अल्कोहोलला अटॅच करून द्या. दॅट्स इट. बघा सिरियसली व्यवस्थित अभ्यास करा. काही डाऊट असेल तर वाटल्यास कमेंट सेक्शन मध्ये टाका. ओके, किंवा तिथं विचारून घ्या मेसेजमध्ये. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, फिजिकल प्रॉपर्टीज बघू. तोपर्यंत अभ्यास करा चांगला. ओके, चलो थँक्यू. लिहून घ्या.